अर्जुन शांत झाला होता. त्याच्या मनातले प्रश्न कमी होत होते. पण अजूनही एक गोंधळ होता. जर आत्मा शाश्वत आहे, तर मग मला हे युद्ध का लढायचे? तो कृष्णाकडे पाहत होता, उत्तरांच्या अपेक्षेनं. कृष्ण हसला, कारण आता वेळ होती सर्वात महत्वाचं सत्य सांगण्याची. अर्जुना, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. हे ऐकून अर्जुन पुन्हा विचारत पडला. कारण आपण सगळेच फळासाठीच तर काम करतो. परीक्षा देतो गुणांसाठी, काम करतो पैशासाठी, प्रयत्न करतो यशासाठी. पण कृष्ण काही वेगळंच सांगत होता. तू फक्त तुझं कर्तव्य कर, मनापासून, प्रामाणिकपणे. पण त्याच्या परिणामाशी स्वतःला बांधू नकोस. कारण जेव्हा आपण फळाशी जोडले जातो, तेव्हा भीती निर्माण होते. अपयशाची भीती, हरण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. आणि मग आपण आपलं सर्वोत्तम देऊ शकत नाही. कृष्ण पुढे म्हणाला, यश आणि अपयश दोन्ही सारखं मान. तुझं काम आहे प्रयत्न करणं. परिणाम तो तुझ्या हातात नाही. अर्जुन ऐकत होता आणि हळूहळू समजत होता की तो जेवढा परिणामावर लक्ष देत होता, तेवढाच तो कमकुवत होत होता. पण जर तो फक्त कर्मावर लक्ष देईल, तर तो मुक्त होईल. आपणही तसंच करतो. जास्त विचार करतो, काय होईल जर मी हरलो तर? पण कदाचित आपण चुकीचा प्रश्न विचारतो. प्रश्न हा नसावा की मला काय मिळेल. प्रश्न हा असावा की मी माझं सर्वोत्तम देतोय का? कारण जेव्हा तू पूर्ण मनाने काम करतोस आणि फळाची चिंता सोडतोस, तेव्हाच तू खरंच मुक्त होतोस. अर्जुन आता फक्त ऐकत नव्हता, तो समजत होता. आणि कदाचित तूही.